हरिओम तत्सत. म्हणू लागले भक्त मंडळी, या गुरुराया मम मंदिरी. सात्विक वेश असे साधा, धोतर आणि शुभ्र सदरा. अवतरले जणू आपुल्या रूपी, हे आजोबांना म्हणतोय, अवतरले जणू आपुल्या रूपी, कराया उत्सव हा साजरा. विराजले तुम्ही आम्हा समक्ष, भास होतो असे गुरु भक्तराज प्रत्यक्ष. बाळपणाचे दिवस सौख्याचे, किती मजेचे, आनंदाचे, मौज मस्ती करायचे. असेच माझेही बाळपण, खूप खूप आनंदाचे आणि मजेचे. या आनंदाला कारण म्हणजे माझे पूज्य आई बाबा, प्रेमळ आजी आजोबा, काका काकू आणि पाठीशी सदा गुरूंचे आशीष. त्यांच्या मायेच्या छायेत मोठा झालो मी, पण लाडोबा मात्र नाही झालो. कारण त्या प्रेम, ती मायेबरोबर मला संस्काराचे बाळकडूही मिळाले. मला आठवते तेव्हापासून आमचा दिवस सुरू व्हायचा हरिओम तत्सतने आणि संपायचा पण हरिओम तत्सतनेच. आजोबांची अगाढ श्रद्धा आणि आजीची अपार भक्तीने घर न राहून भक्तराजांचे मंदिरच झाले. आजोबा त्यांच्या गोष्टी सांगायचे, त्यांची भजनं म्हणायचे, नामस्मरण तर सतत चालूच असायचे. त्यांच्या ऑफिसच्या कामात सुद्धा अतिशय चोख, दुसऱ्यांना मदत करायचा स्वभाव आणि त्यांचा साथ देणारी शांत आणि मायाळू आजी. आनंदाचे डोही, आनंद तरंग असे आमचे घर. आणि अचानक आमच्या या आनंदाला जशी कोणाची नजरच लागली. आमचे आजोबा आजारी झाले आणि त्या आजारात त्यांनी त्यांचा आवाज गमावला. आजोबा आपल्याशी का बोलत नाहीत म्हणून लहानपणी फार दुःख व्हायचे. बरं, आपल्याशी बोलत नाही आणि देवाची भजनं म्हणतात, याचे आश्चर्यही वाटायचे. असे करता करता 13 वर्ष गेली. मनातली गोष्टही आजोबा कोणाला सांगू शकत नाही. बोल बोल बोल. त्यांची आतल्या आत होणारी मुंजवण मला आता बघवत नाही. बसलो काल मी आजोबां शेजारी, आले विचार मम अंतरी. केले ज्यांनी गुरुभक्तीत सर्वस्व अर्पण, त्यांच्या भक्तीचे का असे प्रतिबिंब दाखवितो हा दर्पण. एकच प्रश्न मनात येतो आता, हे भक्तराजा, आजोबांनी आयुष्यभर तुझ्याच नावाचा जप केला, कधी दुसरा देव आठवला नाही. आयुष्यभर तुझी भक्ती केली, साधना केली, मग त्याच तुझ्या भक्ताला एवढी कठोर शिक्षा का? तुझ्या घरी न्याय नाही का दीनानाथा? सांभाळा माझ्या आजोबांना भक्तराजा, तुम्हीच त्यांचा निवारा. तुझ्या भक्ताची पाहुणी अशी ही पीडा, मम हृदयी वाहतो दुःखाचा वारा. बसूनी तुमच्या श्रीचरणी भागतो करुणा, वाहुनीही करुण अश्रुधारा. याच विचारांमध्ये एक विचार आला की आपल्याशी न बोलू शकणारे आजोबा हरिओम तत्सत म्हणतात, भजने खणखणीत आवाजात म्हणू शकतात. म्हणजे ते भक्तराज महाराजांचे किती जवळ आहेत. आवाज गेला पण माणसापुरता. महाराजांबरोबर संवाद त्यांचा कधीच थांबला नाही. त्यांचे शरीर अशक्त झाले पण मन मात्र भक्तराजांच्या जवळ पोचले आहेत. म्हणूनच महाराजांनी हा चमत्कार केला असावा असे मला वाटते. हे भक्तराज महाराजा, शेवटपर्यंत तू तर माझ्या आजोबांचा असाच सांभाळ करशील अशीच माझी खात्री आहेच. पण गुरुराया, एकच विनंती आहे, माझ्या आजोबांना एकदा तरी श्रीधर अशी हाक मारायची शक्ती दे. एवढंच. हरिओम. हरिओम.